बातमी साताऱ्यातनं पाहूयात। सातारा पालिकेच्या मासिक सभेमध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले। खासदार उदयनराजे भोसलेंच्या आघाडीचे नगरसेवक दत्ता बनकर आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या आघाडीचे बाळासाहेब खंदारे यांच्यात वाद झाला। यानंतर साताऱ्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं होतं। या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी तातडीनं बैठक घेत दोन्ही गटातील नगरसेवकांचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आज साताऱ्यातील हॉटेल फन इथं पुन्हा एकदा दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांची समन्वय बैठक पार पडली। यावेळी हम साथ साथ हेचा संदेश देत शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कुठलेही मतभेद नसून साताऱ्याच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र असल्याचं खासदार उदयनराजे भोसलेंनी स्पष्ट केलं। पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांच्या जे काही सूचना असतील प्रत्येकाला वाद असं नसतो, लक्षात घ्या। समजा माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचं माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं, पण हेच जर अगोदर बसून ठरलं तर सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगा, की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांनी आपल्याला मतदान केलं, तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात। आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे।